वेळ कधीच कोणाची वाट पाहत नाही मैत्रिणींनो. जो चालायला लागतो ना तोच पुढे जातो, जो पुढे पाऊल टाकतो तोच यशस्वी होतो. नमस्कार मैत्रिणींनो, मी आपल्या सर्वांचे आपल्या या ज्योतिष गुरु चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आजचा हा विशेष ज्योतिष कार्यक्रम तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलाच असेल. मेष राशीसाठी वर्ष 2026 खूपच खास असणार आहे, कारण हे वर्ष सूर्याचे आहे आणि सध्या तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे. तिचा पहिला टप्पा चालू आहे. पण आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. 11 मार्च नंतर तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल होणार आहेत. का होणार, कसे होणार, कुठल्या कारणामुळे होणार, हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुमच्या दुःखांचा अंतर होईल का? तुमच्या अडचणी संपतील का? जर होणार असेल तर कशा प्रकारे? कारण मैत्रिणींनो, जेव्हा ग्रहांची चाल साथ देते ना, तेव्हा नशिबाची रेषाही बदलते. शनी संयम शिकवतो, राहू सत्य समोर आणतो, गुरु मार्ग दाखवतो आणि सूर्य तुम्हाला ओळख देतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की 2026 मध्ये 11 मार्च नंतर नेमकं काय घडणार आहे. थोडा संयम ठेवा, लक्ष देऊ नये का? सगळं हळूहळू स्पष्ट होईल. हा कार्यक्रम चंद्र राशी व जन्म राशीवर आधारित आहे. आत्ता फक्त लक्ष केंद्रित ठेवा आणि थोडा वेळ 7.5चा विचार मनातून काढून टाका. त्यावरही मी पुढे माहिती देणार आहे. कारण वेळ बदलतो तेव्हा फक्त परिस्थितीच नाही तर आपली नियतसुद्धा बदलतो. चला मग जाणून घेऊया. तुमची रास आहे नीश. मैत्रिणींनो, तब्बल 12 वर्षांनंतर असा योग तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती 11 मार्चला तुमच्या चतुर्थ भावात उच्च स्थितीत जाणार आहेत. म्हणजेच ते खूपच प्रभावी होतील आणि त्यांची दृष्टी शनीवर पडणार आहे. आत्तापर्यंत जी पडत नव्हती ती आता पडेल. जेव्हा गुरुची शुभदृष्टी शनीवर पडते ना, तेव्हा शनीचे नकारात्मक परिणाम कमी होतात. म्हणजे पाय दुखणे, अनावश्यक प्रवास, मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला जाणे, मनात कल्पना असूनही कृती न होणे, घरातील वाद, विश्वासघात, हे सगळं हळूहळू कमी होईल. 11 मार्च नंतर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. पण एक सूचना, घाई करू नका, रागावर नियंत्रण ठेवा, नात्यांमध्ये गैरसमज टाळा. सुमारे 70-80% समस्या कमी होतील. गुरुची दृष्टी तुमच्या 8व्या भावावर, 10व्या भावावर, 12व्या भावावर पडणार आहे. जर तुम्ही शिक्षण, रिसर्च, काउन्सिलिंग, पब्लिक डीलिंग, टीचिंग या क्षेत्रात असाल तर मार्च ते ऑक्टोबर दरम्यान मोठी प्रगती होईल. करिअरमध्ये स्थिरता येईल, मॅनेजमेंट स्किल वाढेल, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. जूनपासून मोठी शुभकामे करायला उत्तम वेळ आहे. घर, गाडी, प्रॉपर्टी खरेदीसाठी चांगला काळ. 7.5बद्दल थोडक्यात, शनी कर्माचा न्यायाधीश आहे. जर कर्म चांगली असतील तो राजा बनवतो, जर कर्म वाईट असतील तो परीक्षा घेतो. 12व्या घरातला शनी परदेश प्रवास देऊ शकतो, खर्च वाढवू शकतो. काही आरोग्य समस्या दिसू शकतात, जसे पाय, दात, घसा, पोट. पण गुरुची कृपा असल्यामुळे मोठं यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी उत्तम वेळ, विवाह व कुटुंबासाठी चांगला काळ. काही सूचना, घाईत विश्वास ठेवू नका, बोलण्याआधी विचार करा, नात्यांमध्ये सावध रहा. नोकरीत बदल, ट्रान्सफर, नवीन संधी जून ते ऑक्टोबर दरम्यान संभव आहे. हे वर्ष सूर्याचे आहे. विद्यार्थ्यांसाठी खास, सरकारी नोकरीची तयारी करा, अभ्यासावर लक्ष द्या. उपाय, रोज हनुमान चालीसा, मंगळ बीज मंत्र. बीज मंत्र आहे ओम क्रं क्रीं क्रौं सहा भौमाय नमः. सूर्यास अर्घ्य द्या. रोज ओम नमः शिवाय. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.